शुभ, मी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडले होते ना, तेव्हा तू तिथे आला होतास ना? रडत रडत मला काहीतरी म्हणाला होतास. तू अशील मंत्र्याची पोरगी, तुझ्याकडे सत्तेचं पैशाचं बळ असेल, पण माझ्याकडे एकच बळ आहे. ते काय माहितीये? तुझं प्रेम. फक्त शब्द कानावर पडले पण अर्थ नाही कळला रे. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर भयंकर अंधार पसरला होता. मरायलाच टेकले होते मी. श्रावणी, हे असलं उलट सुलट बोलायचं नाही. त्या प्रसंगाची आठवण काढणं मी मला लय जड जाते. कळतंय तुला? आता पुन्हा मला ते ऐकायचं नाहीये. हे बघ, ते ऐकलं ना माझं काळीच धडधड करते ग. बरं, नाही बोलणार मी. पण मग आता तू त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय म्हणाला होतास ना, ते मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. प्लीज सांग. तू काय बोलतेस? तुला काय ऐकायचंय? अरे शुभ, बघ ना, हे बघ, त्या दिवशी मी बेशुद्ध होते हॉस्पिटलमध्ये. मला एवढं आठवतंय की तू तिथे आला होतास, माझं नाव घेत होतास, मला काहीतरी सांगत होतास, मला हाका मारत होतास. माझं ना अख्खं शरीर असं ओढल्यासारखं वाटत होतं रे मला. शुभ, सांग ना, प्लीज प्लीज सांग ना. श्रावणी, तर तुला ऐकायचंय मी त्या दिवशी काय बोललो ते? हो. मी तुला हे सांगायला आलेलो की शुभू, भैयासाहेबांनी तुला अर्जंट खाली बोलावलंय, महत्वाचं काम आहे म्हणाले. शुभ, तू जा, बाबांचं काम महत्वाचं आहे. ठीक आहे, मी जाऊन येतो, पण मी येईपर्यंत या रूम मध्ये एक बी पाऊल बाहेर टाकायचं नाही. तू फक्त आराम कर, मी आलोच. बरं श्रावणी, मी किचनमध्ये जाते. भूक लागली असेल ना, पटकन काहीतरी करते. तू बस, आराम कर. हो या. कधी सांगेल आता मला शुभ? इंद्रानील, इंद्रानील, काय झालं तुला? बघू दे. लय ताप आहे. हे काय? तुझं कपडे तर जास्त गरम नाहीये आणि ताप पण जाणवत नाहीये. नाही, ते बाहेरून जरी जाणवत नसलं ना सानू, तरी आतून मला लय ताप जाणवतोय ग. लय त्रास व्हायलाय मला. इंद्रानील, तू थांब इथे, मी आलेच. जैन सर, विशाल, त्या वैशालीचा काही अपडेट मिळालाय का? तिने तोंड उघडलंय का? म्हणजे ज्या दिवशी बंगल्यावर हल्ला झाला त्या दिवशी तिला कोणी मदत केली असं काही कळालंय? किंवा या सगळ्या हल्ल्यामागे कोणीतरी पडद्यामागचा सूत्रधारच वेगळा आहे असं तरी कळालंय का आपल्याला? नहीं सर, वो औरत बहुत जिद्दी है. मैंने बहुत पूछा, लेकिन कुछ बोलने को तैयार ही नहीं. हर सवाल का उल्टा जवाब देती है. तिची तब्येत कशी आहे? बरी आहे का ती आता? सर, तबीयत तो ठीक है, पर मुझे लगता है वो नाटक कर रही है. करू देत ना. आता तिची चौकशी मी स्वतः करणार. नाही तिच्याकडनं वधवून घेतलं ना तर नाव नाही लावणार रुद्रप्ता. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, नमस्कार. या 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 गाडगे पाटील साहेब या. काय म्हणताय? आज कसं काय येणं केलं? नाही म्हणजे सरकारी कामात अडथळा आणायचा आहे का आरोपीला पाठीशी घालायचंय? त्याच्या सरकारी कामात आम्ही कशाला खोडा घालू बा? अजिबात नाही. उलट आम्ही इथं काळजीपोटी आलोय. म्हणजे विश्वंभर साहेबाच्या केसचा कसा तपास चालू आहे त्याची विचारपूस करायला आलो.
त्या आरोपी पोरीकडनं तुम्ही अजून बी काही वधून घेऊ शकला नाही, बरोबर ना? करेक्ट आहे ना? मला सांगा, तुमचा आणि या केसचा काही संबंध आहे? संबंध नाही कसा? या भागातले आम्ही एक नेते आहोत, लोकनेते, आणि जनतेच्या वतीनं प्रशासनाला, पोलिसांना जाब विचारणं आमचं कर्तव्य आहे, आमचा त्यो हक्क आहे, आणि त्यो हक्क आम्ही बजावणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता मी एक सर्वसाधारण नागरिक म्हणून सुरक्षेच्या दृष्टीनं विचारायलोय. बरोबर आहे, पण कसं आहे, आमचा तपास आहे ना अगदी योग्य पद्धतीने आणि कायदेशीर सुरू आहे बरं का. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुमचा जो योग्य तपास चाललाय की नाही, तो लगेच थांबवायचा. कसं आहे, ही केस आहे की नाही, लोकल पोलिसांकडनं काढून आता आम्ही CBI कडे ट्रान्सफर करण्यासाठी मंत्रालयात वरच्या लेवलवरती हालचाली सुरू केलेल्या आहेत. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना? नाही म्हणजे शुद्धीवर आहात का? 200% शुद्धीवरती आहे आम्ही. कसं नाही इन्स्पेक्टर साहेब, तुमचं काम आहे की नाही लई स्लो चाललंय. अहो, राज्याच्या शिक्षण मंत्र्यावरती ती पोलगी बॅक टू बॅक 2दा हल्ला करते, जीव घेणा हल्ला करते, तरी मी तुम्हाला तिच्याकडनं बदलून घेता येईना की त्या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे, कोण आहे? हा, साधं सुद्धा आहे वय. मला सांगा, सर्वसामान्य माणसाने या खाकीवरती कसा काय विश्वास ठेवायचा? काय बावला बोलीचा खेळ चाललाय वय? सांगा ना, कसा विश्वास ठेवायचा मला सांगा तेव्हा. आलं लक्षात आलं माझ्या हद्दीमध्ये या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला कुठलीही बेकायदेशीर गोष्ट करता येत नाही ना, म्हणून असं थैतयाट चालू आहे तुमचा. काय आहे, तुम्हाला ना ही केसच दाबून टाकायची, कारण त्या हल्लेखोर वैशाली बरोबर तुमचा किंवा तुमच्या कुठल्या तरी हितचिंतकाचा काहीतरी थेट संबंध असणार. हो ना? आहे ना? ओ रुद्रप्रताप साहेब, उगे ना काय बी खोटाटे आरोप करू नका माझ्यावर. नसले तसले करलं का? लय अडपट माणूस आहे मी. माझा काय संबंध आहे का तेव्हा हिच्याशी? काय बी बोलायला लागले हो तुम्ही. ओ विजय साहेब, सांगा की यांना काय बी बोलतात आमच्याशी. हो साहेब, तुमच्या या असल्या खोट्या स्पष्टीकरणाची ना मला गरज नाहीये. एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐकायची. ही केस मीच सांभाळणार, ती मीच सॉल्व्ह करणार, आणि शेवटपर्यंत पाठपुरावा सुद्धा मीच करणार. आणि या संपूर्ण कटामागे कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे हे शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण मला चांगलंच माहिती आहे, बंगल्याच्या आतून कुठल्या तरी मोठ्या मदतीशिवाय ती वैशाली कडक बंदोबस्त असून सुद्धा आज चिरूच शकत नाही. साहेब सांगा ना, कोणी मदत केली असेल तिला आज चिरायला? मस्ते काय ठाऊ आता. हा, काय लावले त्या ईश्वंभरचं कौतिक मगादरनं? मेला का ते जित्ता आहे ना, दोघे आपला राईचा पर्वत करायला लागला. तुम्ही तोंड सांभाळून बोलायचं. बरं, तेच बोलतोय. गोळी लागून तो ईश्वंभर जागच्या जागी मेला असताना आता गोष्ट वेगळी होती. हा, मग तुम्ही आम्हाला काय विचारायचं पाहिजे होतं? विसरला? मला पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आला होता तेव्हा दिलेला पाहुणचार विसरला का तुम्ही? बऱ्या बोलांनी सांगतं, आल्या पावली परत निघायचं, नाहीतर या रुद्रप्रतापच्या स्टाईलनं समाचार द्यायला लागेल.